जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्रीरामचंद्रांच्या परम कृपेने आज या अत्यंत पुरातन अशा आणि परमपावन अशा या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. या मंदिराचा इतिहास सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. अत्यंत पुरातन असं हे प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये भगवंताचं अधिष्ठान, भगवंताची अनुभूती आपण साक्षात घेऊ शकतो. साक्षात भगवंताच्या प्रसन्नतेचा अनुभव आपल्याला या ठिकाणी मी ज्या ज्या वेळी येतो त्या त्यावेळी मला येतो. आणि असं हे अत्यंत ऐतिहासिक असं मंदिर आणि या मंदिरामध्ये हा चालू असलेला रथोत्सव हा पूर्वी सगुणा माता नाईक निंबाळकर या होऊन गेल्या. त्यांनी हा जवळपास 280 वर्षापूर्वी देव दीपावलीच्या निमित्ताने चालू केलेला उत्सव आहे. आणि हा उत्सव, या उत्सवाच्या अंगभूत 45 दिवस अखंड कीर्तन आणि प्रवचन माला आयोजित करण्यात येते आणि त्याला अनुसरून आजची ही सेवा माझ्याकडे या ठिकाणी मला प्राप्त झाली. हे मी माझं खरंच भाग्य समजतो. तर सेवेला घेतलेला अभंग आहे, त्याच्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात की राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुखवचनी आहे, विचारे अनुभव पाहे. मंडळी, मनुष्य जन्म कसा आहे तर मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे. श्रीमद भागवतामध्ये राजा जनक आणि नवयोगेश्वरांचा संवाद चालू होता. हा संवाद चालू असताना राजा जनकाने नवयोगेश्वरांना मनुष्य जन्मासंबंधी सांगितलं की हा मनुष्य जन्म कसा आहे तर जनक राजा म्हणतो, दुर्लभो मानुषो देहो देहीनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. हा मनुष्य जन्म कसा आहे तर मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभ आहे मनुष्य जन्म, सहज प्राप्त होत नाही. किती दुर्लभ आहे मनुष्य जन्म तर संत महात्मे सांगतात की 84 लक्ष योनी फिरून ज्या वेळेला जीव येतो, 84 लक्ष योनी फिरून ज्या वेळेला जीव येतो त्यावेळी मनुष्याचा जन्म त्याला प्राप्त होतो. असा हा मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे. आणि दुर्लभ असून परत कसा आहे, देहीनाम क्षणभंगुरः. हा मनुष्य जन्म क्षणभंगुर आहे, कधी संपेल याचा भरोसा नाहीये. माणूस आता असलेला माणूस नसलेला होऊन जातो, असा हा मनुष्य जन्म आहे, क्षणभंगुर आहे, याचा भरोसा नाही. आणि अशा या क्षणभंगुर मनुष्य जन्मामध्ये आपण ज्यावेळी या जीवाला हा मनुष्य जन्म प्राप्त होतो त्यावेळी या मनुष्य जन्माला प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक जीवाची धडपड कशासाठी चालू असते, कशासाठी माणूस मरमर करतो, धडपड करतो तर प्रत्येक जीवाची, प्रत्येक मनुष्याची धडपड एकाच गोष्टीसाठी चालू असते, ती म्हणजे सुख मिळवण्यासाठी. सुख प्राप्त करून घेण्यासाठी तो धडपड करत राहतो. त्याच्यासाठी पैसा कमवतो, गाडी बंगला परिवार सगळं आपलं जमवतो, एवढं सगळं करतो. ही धडपड कशासाठी करतो तो तर सुख प्राप्त करून घेण्यासाठी तिची ही धडपड असते. मला सांगा, इथं असं कोणी आहे का की ज्याला जीवनामध्ये दुःख पाहिजे, मजलागी दुःख व्हावे असं कोणालाही वाटत नाही. कोणालाच वाटत नाही की आपल्याला दुःख पाहिजे. या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला सुख पाहिजे, सुखाची प्राप्ती झाली पाहिजे आणि त्यासाठी त्याची धडपड चालू असते. मग ही धडपड चालू असताना तो सुखासाठी धडपड करतो, पण खरंच त्याला सुखाची प्राप्ती होते का? सुख खरंच मिळतं का? आपण आपल्या आजूबाजूला अनेक लोक पाहतो, मग यांच्यामध्ये असा कोणी आपल्याला सापडेल का जो खरंच सुखी आहे, ज्याच्या जीवनामध्ये कसलंही प्रकारचं दुःख नाहीये? असं कोणी सापडेल का? असं कोणीच सापडत नाही. म्हणून तर समर्थांना काय म्हणावं लागलं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. समर्थांना त्याच्यामुळेच म्हणावं लागलं की या जगामध्ये सर्व सुखी असा कुणीच नाही, कुणीच नाहीये. असं एकही मनुष्य नाहीये की या जगामध्ये तो सर्व सुखी आहे. मग असं का होतं?
मनुष्य सुखासाठी धडपड करत असताना सुद्धा मनुष्याला कायम दुःख का भेटतं? का असं घडतं? तर याचं कारण आहे, मनुष्य नश्वर गोष्टींमध्ये सुख शोधत असतो, विषयांमध्ये सुख शोधत असतो. आणि माणसाचं असं असतं बरं का, माणसाला ना आपल्यापेक्षा दुसरा जास्त सुखी वाटतो. आपल्यापेक्षा आपल्या बाजूचा, आपल्या शेजारी राहणारा आपला मित्र हा आपल्यापेक्षा जास्त सुखी त्याला वाटतो. त्यामुळे तुलसीदास महाराजांनी फार सुंदर वर्णन करून ठेवलंय. ते काय म्हणतात? दीन कहे धनवान सुखी है, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराजा सुखी है, महाराजा कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे चतुरान सुखी है, ब्रह्मा कहे सुख विष्णू को भारी. एखादा गरीब माणूस असतो, तो माणूस काय म्हणतो की सुख कोणाला आहे? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सुख आहे. धनवान आहे त्याला सुख आहे. पण खरंच धनवानाला सुख असतं का हो? तो काय म्हणतो? धनवान आहे मी, जरी मी असा असलो ना तरी मला सुख नाहीये. सुख खरं कोणाकडे? तर राजाकडे खरं सुख आहे. राजा म्हणतो की मी सुखी नाहीये, महाराजा माझ्यापेक्षा जास्त सुखी आहे. तर महाराजा काय म्हणतो? मी सुखी नाहीये, महाराजापेक्षा इंद्र जास्त सुखी आहे. हे काय आहे? हे जे सुख आहे ना, हे मनुष्याला कधीही प्राप्त होत नाही. याचं कारण आहे, मनुष्य नश्वर गोष्टीमध्ये सुख शोधतो, विषयांमध्ये सुख शोधतो. कशाने सुख होतो आपल्याला? कशाने आनंदाची प्राप्ती होते? काही नाही. सकाळी एखादा फक्कड चहा प्यायला भेटला की मनुष्याला सुख वाटतं, आनंद वाटतो. चहाची आपण स्तुती करतो, वाह किती छान चहा झाला, अमृत तुल्य, अशी स्तुती करतो. पण चहा जसा संपतो तसं ते सुख सुद्धा संपून जातं. आणि या नश्वर गोष्टींमध्ये सुख शोधल्यामुळे त्याला परत परत दुःखाची प्राप्ती होते. पण या मग संसारामध्ये जर मनुष्याला खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर खरं सुख कशामध्ये? संत महात्म्यांनी अत्यंत सुंदर वर्णन करून ठेवलंय. सुखालागी करीसी तळमळ, सुखालागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. संत महात्मे काय सांगतात? तुम्हाला सुख पाहिजे ना, तुम्ही काय करा? काही करू नका. ज्ञानोबा तुकोबा रायाबरोबर एकदा आयुष्यामध्ये पायी चालत पंढरपूरला जा आणि पंढरपूरला जाऊन ते सावळ परब्रह्म विटेवर उभा असलेलं बघा, तुम्हाला अखंड सुख प्राप्त होणार आहे. हे खरं सुख आहे भगवंतामध्ये आणि भगवंताच्या नामामध्ये खरं सुख आहे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनिक पंथा जासी झणी. दुसरं काही या जगामध्ये सुख देणारं नाहीये. याचं कारण असं आहे की सुख आपल्याला त्याच्यामुळे होतं, भगवंतामध्ये सुख याच्यामुळे भेटतं, कारण भगवानच केवळ या जगामध्ये सत्य आहे. भगवानच खरा आहे, बाकी सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. आता इथे प्रश्न पडतो की खरं कोणाला म्हणायचं? खरं म्हणजे काय? आपल्याला हा देह आपला हा प्राप्त झालाय, आपला हा देह खरा आहे का? आपण आजूबाजूला सगळा संसार बघतो, सगळी सृष्टी पाहतो, ही सृष्टी खरी आहे का? नाहीये. आपला हा देह सुद्धा खरा नाहीये आणि सृष्टी सुद्धा खरी नाहीये. याचं कारण काय? आपण जन्मायच्या आधी आपला देह होता का? नव्हता. आपण ज्यावेळी या जगातून निघून जाऊ त्यावेळी आपला देह असणार आहे का? नसणार आहे. त्यामुळे आपला हा देह खरा नाहीये, तो नश्वर आहे आणि त्याच्यामुळे असत्य आहे. पण भगवंताचं असं आहे, भगवान भूतकाळामध्ये सुद्धा होते, वर्तमानामध्ये सुद्धा आहेत आणि भविष्यात सुद्धा असणार आहेत. त्याच्यामुळे भगवान त्रिकालाबाधित आहेत आणि म्हणून केवळ आणि केवळ भगवान आणि भगवंताचं नावच सत्य आहे. दुसरं काही सत्य या जगामध्ये नाहीये. आणि असं हे नाव प्रत्येकाने त्यामुळं घेतलं पाहिजे. नामस्मरण त्यामुळे केलं पाहिजे. नामस्मरण काही ना काहीतरी केलं पाहिजे. कशासाठी करायचं नामस्मरण? तर नामस्मरण करण्याचं कारण असं आहे की या कलियुगामध्ये जर मनुष्याला तरुण जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा उपाय नाही. ज्यावेळी परीक्षित राजाने सगळं भागवत शुकाचार्यांकडून श्रवण केलं आणि श्रवण केल्यानंतर शुकाचार्यांनी कलियुगाचा सगळा महिमा सांगितला, कलियुगामध्ये काय काय होणार आहे हे सांगितलं, त्यावेळी परीक्षित राजाने शुकाचार्यांना विचारलंय की मुनिवर्य मला हे सांगा, जर मनुष्याला या कलियुगाच्या त्रासापासून वाचायचं असेल तर मनुष्याने काय करावं? त्यावेळी शुकाचार्य सांगतात, कृतेय ध्यायते विष्णुं त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तना.
ते म्हणतात या कलियुगामध्ये जर मनुष्याला तरुण जायचं असेल ना, तर मनुष्याला तरुण जाण्यासाठी हरिकीर्तनाशिवाय दुसरा उपाय नाहीये. हरिकीर्तनच केवळ मनुष्याला या ठिकाणी या कलियुगातून तारून नेऊ शकतं. रामनामाचं स्मरणच केवळ मनुष्याला या ठिकाणी या संसारातून तारून नेऊ शकतं. आणि त्यामुळेच प्रत्येकाने भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करायला पाहिजे, भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आणि असाच हा सेवेसाठी घेतलेला अभंग, याच्यामध्ये तुकाराम महाराज सुद्धा वर्णन करतात. राम म्हणता वाचे पदवी होईनी पदवी पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर राम नाम घेतलं तर काय होईल, तर राम म्हणता राम होईजे. तुम्ही काय होताल, राम म्हणल्याने काय होईल, तर राम नामाने तुम्ही रामस्वरूप व्हाल. असा हा रामनामाचा महिमा आहे. राम आणि कृष्ण हे जे दोन अवतार आहेत ना भगवंताचे, ते पूर्ण अवतार आहेत. पूर्ण अवतार यांना आपण म्हणतो. आणि या दोघांच्याही नामाचा महिमा अगदी भगवान शंकरांपासून ते संत महात्म्यांपर्यंत सगळ्यांनी सांगितलंय. ज्यावेळी समुद्राचं मंथन चालू होतं त्यावेळी त्या समुद्राच्या मंथनातून हलाहल विष बाहेर आलं. आणि ते हलाहल विष भगवान शंकरांनी प्राशन केलं. प्राशन केल्याबरोबर भगवान शंकरांच्या शरीराचा दाह होऊ लागला. त्यावेळी त्यांनी अनेक थंड गोष्टींचा आश्रय घेतला, पण शरीराचा दाह काही शांत होईना. आणि ज्यावेळी भगवान शंकरांनी आपल्या इष्टदैवताचं रामाचं स्मरण केलं, रामनाम धारण केलं, त्यावेळी भगवान शंकरांचा दाह शांत झाला. असा हा रामनामाचा दिव्य महिमा आहे. आणि असं हे नाम तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याने जर कळत घेतलं किंवा नकळत घेतलं, दोन्ही वेळेला जरी नाम घेतलं, म्हणजे एखाद्याला नामाचा महिमा माहितीये अशा व्यक्तीने जर नाव घेतलं आणि एखाद्याला नामाचा महिमा माहित नाहीये अशा व्यक्तीने जरी नाम घेतलं, तरी दोघांनाही सारखंच फळ त्या ठिकाणी. दोघेही या संसाराच्या सागरातून उद्धरून त्या ठिकाणी जातात. रामनाम म्हणता तरे जाणता नेनता होका याती भलता कुळहीन. या रामनामाच्या प्रभावाने मनुष्य कुठल्याही जातीत जन्माला आलेला असू द्या, कुठल्याही कुळात जन्माला आलेला असू द्या, कुठल्याही वर्णाचा असू द्या, प्रत्येक मनुष्य या रामनामाने तरुण त्या ठिकाणी जातो. त्याने जाणून नाव घेतलेलं असू द्या किंवा न जाणून नाव घेतलेलं असू द्या. मला सांगा, आपण रामायण ऐकतो. हे रामायण कोणी लिहिलं? सगळ्यात आधी सगळ्यात सुरुवातीला रामायण लिहिलं महर्षी वाल्मिकीने. हे महर्षी वाल्मिकी कोण होते? तर हे होते वाल्या कोळी. मग ह्या वाल्या कोळ्याचे महर्षी वाल्मिकी झाले कसे? तर त्याचं झालं असं, हे वाल्या कोळी जो होता ना, त्या वाल्या कोळ्याचं असं काम होतं की वाटमाऱ्या करायचे. लोकांना अडवायचं, अडवून त्यांच्याकडून पैसा घ्यायचा आणि त्या पैशातून आपला सगळा संसार चालवायचा, घर सगळं चालवायचं, असा याचा नियम. म्हणून हा लोकांना अडवत असे आणि अडवून लोकांकडून पैसा घ्यायचा, लोकांना मारायचं. आणि काय करायचं, मारलेल्या मनुष्याचं एक बोट तोडायचं आणि त्या रांजणामध्ये टाकायचं. असं याने किती रांजणं भरवले होते? तर याच्याकडे 7 रांजणं भरली होती. एवढ्या लोकांना याने मारलं होतं. असा हा वाल्या कोळी. एकदा आपलं शिकार शोधत असताना, कुणी भेटतंय का शोधत असताना नेमकं नारद त्या ठिकाणी आले. भगवंताचं नामस्मरण करत नारद त्या ठिकाणी आले. आल्यानंतर वाल्या कोळ्याने त्यांना अडवलं आणि म्हणाला, महाराज तुमच्याकडे जे काही पैसा असेल, जे काही धन असेल, ते सगळं मला द्या. नारद म्हणाले, बाबा माझ्याकडे काही एकही रुपया नाही बाबा, माझी संपत्ती केवळ एकच आहे. कुठली संपत्ती माझी? ही विना आणि माझ्या चिपळ्या, याच्याशिवाय माझ्याकडे कुठली संपत्ती नाहीये. वाल्या कोळ्याने दटवायला सुरुवात केली. महाराज हे बघा, तुम्ही जर नाही दिला ना पैसा, मी तुम्हाला मारून टाकेल. नारद म्हणाले, बिंदास मार बाबा, मला मरणाची भीती नाही, मला मार. पण मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं आधी उत्तर दे. मला सांग, तू हे सगळं पाप कशासाठी करतोस? लोकांना अडवतोस, लोकांकडून पैसा जमा करतोस, त्याच्यावर तुझं घर संसार सगळा चालवतोस, हे सगळं पाप कशासाठी करतोस बाबा तू? त्याने सांगितलं, काही नाही, मी याच्यावर माझी उपजीविका चालवतो, माझं सगळं घर मी याच्यावर चालवतो. नारद म्हणाले, असं तुझं घर सगळं चालवतोस तू, मग मला सांग, जे तुझ्या घरामध्ये राहतात, ज्यांच्यासाठी तू एवढं पाप करतोस, ते तुझ्या घरात राहणारे लोक तुझ्या या पापात भागीदार होतील का रे? या पापाचा वाटा काही घेतील का ते? वाल्या कोळी म्हणाला, का नाहीत घेणार? या पैशातून ते उपभोग जर घेत असतील तर पापाचा वाटा पण घेतील ते, का नाहीत घेणार? नारद म्हणाले, असं कर, तू जाऊन घरी एकदा विचारून ये.
वाल्या कोळ्याने नारदांना एका झाडाला बांधलं आणि वाल्या कोळी घरी गेला आपल्या विचारायला. वडिलांकडे गेला, वडील काही बोलले नाहीत. मग बायकोकडे गेला, विचारलं, का ग मला सांग, मी एवढं पाप करतो, लोकांना मारून लोकांना अडवून पैसा कमवतो, मग या पैशातून तुम्ही सगळा उपभोग घेतात, मग मला सांग तू माझ्या पापात भागीदार होशील का? बायको म्हणाली, तुम्ही पाप करता का पुण्य करता, कसा पैसा आणता आम्हाला काही माहित नाही, वयम तू फलभागिनः, आम्हाला केवळ फळाची अपेक्षा आहे, आम्हाला तुम्ही पैसा आणून देता ना एवढंच आमचं काम आहे, त्या पैशाचा उपभोग घेणं, तुम्ही त्याच्यासाठी पाप करता का पुण्य करता तुमचे तुम्हाला लक्ष लाव. वाल्या कोळी एकदम हादरला, पायाखालची जमीन सरकली, नारदांजवळ आला, नारदांचे पाय धरले आणि विनंती करू लागला, माझी खूप अपराध मोठा झालाय, क्षमा करा आणि तुम्ही मला काहीतरी ज्ञानाचा उपदेश करा, ज्या ज्ञानाच्या उपदेशाच्या प्रभावाने मी या सगळ्या पापातून मुक्त होईल. आणि त्यावेळी नारदांनी वाल्या कोळ्याला राम नामाचा उपदेश केला. राम नाम घ्यायला सांगितलं. नारद म्हणाले, म्हण राम, म्हणताच येईना, राम नाम उच्चारताच येईना. दोनदा तीनदा म्हणायला सांगितलं पण राम नाम म्हणता येईना. असं कसं होतं? आता आपण बघा बरं, आपण सहज म्हणतो की नाही राम, काही कष्ट लागतात का राम नाम म्हणायला? सहज नाम म्हणतो आपण. मग वाल्या कोळ्याचं असं का झालं? वाल्या कोळ्याला राम नाव का घेता येईना? तर याचं कारण आहे, अनंत जन्माचे सुकृत पदरी तयाचे मुखी हरी पैठा होय. हे राम नाम जे आहे ना, जे साधं जरी वाटत असलं, सहज आपल्या मुखाला जरी येत असलं तरी ते एवढं सोपं नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व सुकृते. मनुष्याचं पूर्व सुकृत जर चांगला असेल, काही ना काही पुण्य गाठीला असेल तर आणि तरच भगवंताचं नाव मुखाला येतं. पुण्य काहीतरी लागतं, त्याशिवाय भगवंताचं नाव मुखाला येत नाही. राम नाव म्हणता येईना, काय करावं? नारदांनी विचार केला, तुला राम म्हणता येत नाही का? मग असं म्हणता येतं का, मरा, मरा म्हणता येतं का तुला? वाल्या कोळी म्हणाला, महाराज आयुष्यभर तेच केलंय, मारा आणि मरा, का नाही म्हणता येणार? सहज म्हणतो. आणि नारदांनी या मराचा उपदेश केला आणि वाल्या कोळी मरा मरा म्हणू लागला. विचारलं की किती वेळ म्हणायचं, किती वेळ नामस्मरण करायचं? नारदांनी सांगितलं, हे बघ, जोपर्यंत मी परत येत नाही इथे तोपर्यंत म्हणत नाहीस. मरा मरा म्हणण्याचा प्रभाव असा झाला की वाल्या कोळी मरा मरा म्हणता म्हणता राम नामाचा जप करू झाला आणि वाल्या कोळ्याची वाल्मिक ऋषी झाले. आणि त्या वाल्मिक ऋषींनी रामायणाची रचना केली. काय सिद्धी प्राप्त झाली या वाल्मिक ऋषींना? तर कोळियाची कीर्ती झाली गहन, केले रामायण रामा आधी. वाल्मिक ऋषींना एवढा अधिकार प्राप्त झाला की वाल्मिक ऋषींनी रामायण रामा आधी करून ठेवलं. वाल्मिक ऋषींनी जसं लिहिलं तसं प्रभू रामचंद्र जीवनामध्ये अवतारामध्ये वागले. रामायणाची अशी महती की रामाचा अवतार होण्याआधी रामायण लिहून ठेवले वाल्मिक ऋषींनी आणि त्याच्यानुसारच रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी वागले. तर हा परिणाम कसा आहे? तर हा परिणाम नामस्मरणाचा आहे, रामनामाचा हा परिणाम आहे. जाणता नेणता मनुष्याने जर जाणून जरी नाव घेतलं किंवा न जाणून जरी घेतलं तर मनुष्य या रामनामाच्या प्रभावाने उद्धरून जातो. वाल्या कोळ्याने जाणून भगवंताचं नाव घेतलं. आता एखाद्याने समजा न जाणते जर नाव घेतलं तर काय होतं? तर त्याचं झालं असं, एका गावामध्ये 2 भाऊ राहत होते आणि त्यापैकी जो मोठा भाऊ होता ना, त्या मोठ्या भावाला देवाची अजिबात आवड नव्हती, नास्तिक होता. देवाचं नाव कधीही मुखाला येत नव्हतं, याचं कधीच देवाचं नाव घ्यायचं नाही, देवाला कधी हात जोडायचे नाही. पण लहाना भाऊ जो होता तो लहाना भाऊ जरा सांप्रदायिक होता, भजन कीर्तन सगळं करत असे. आणि या लहान्या भावाला असं वाटत होतं की अरे आयुष्यात एकदा तरी आपल्या दादाने आपल्या भावाने देवाचं नाव घेतलं पाहिजे, काय करावं? भजन कीर्तनाला तर हा येत नव्हता. म्हणून यांनी काय केलं, यांनी एकदा ठरवलं आपण काय करू, आपल्या घरीच भजन ठेवू. त्या भजनाच्या निमित्ताने तरी हा नाव घेईल देवाचं. घरी भजन ठेवलं, भजनकरी मंडळी सगळे आले, मोठं भजन झालं, रामकृष्ण हरीचा गजर झाला. पण हा जो होता ना, हा वरच्या रूम मध्ये जाऊन बसला होता, रूमचं दार लावून घेतलं होतं, खिडक्या लावून घेतल्या होत्या, देवाचं नाव कानावर पडू नये म्हणून. सगळं भजन झालं, सगळं झालं. आणि ज्यावेळी भजनकरी मंडळी जाऊ लागले, त्याच्यात एक महात्मे होते, त्यांनी या लहान्या भावाचा चेहरा पाहिला, जरा पडलेला दिसला. विचारलं काय झालं बाबा, इतकं चांगलं भजन तुमच्या घरी झालं आणि चेहरा तुमचा पडलेला का? तो म्हणाला काय सांगावं महाराज, अहो माझा मोठा भाऊ आहे ना, किती प्रयत्न केले तरी देवाचं नाव घेत नाही. अहो याच्यामुळे तर मी काय केलं होतं, हे भजनाचं आयोजन केलं होतं.
या निमित्ताने तरी तो देवाचं नाव घेईल, पण कशाचं काय, तो रूम मधून खालीच आला नाही. तो म्हणाला, महाराज म्हणाले असं का, महात्मे म्हणाले चल बरं मला जरा त्याची भेट घालून दे. तो म्हणाला नका महाराज, तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका, अहो तो बोलायला जरा फटकळ आहे, त्याच्याकडे जाऊ नका. महात्मे म्हणाले अरे काही घाबरू नकोस, तू फटकळ आहे ना, मी त्याचं सहन करतो, पण मला त्याची भेट घालून दे. वरती गेला, दार वाजवलं, त्याने विचारलं आतून कोण आहे, सांगितलं तुझा भाऊ आहे लहान, दार उघड. दार उघडलं, दार उघडल्याबरोबर हे महाराज त्याला समोर दिसले भावाबरोबर. तो त्यांना म्हणाला झालं ना माझ्या भावाकडचं फुकटचं खाऊन, आता जा, इथं कशाला थांबलं. फटकळ होता बोलायला, पण महाराज काही तिथं रागवले नाही, चिडले नाही, शांत राहिले. रूम मध्ये गेले आणि त्याला म्हणाले हे बघ मी इथून निघून जातो, पण एका अटीवर, एकदा रामकृष्ण हरी म्हणायचं, एकदा रामकृष्ण हरी म्हणायचं, मी इथून निघून जातो. तो म्हणाला काही जरी झालं ना तरी मी रामकृष्ण हरी म्हणणार नाही. दटावू लागले महाराज, पण तो काय ऐकायलाच तयार नाही, यांनाच उलट शिव्या देऊ लागले. महाराजांनी शेवटी काय केलं, महाराजाच्या छातीवर बसले, त्याची मान पकडली आणि त्याला बोलू लागले म्हणतो का नाही रामकृष्ण हरी. त्याला वाटलं आता आपल्या जीवावर बेतले, आता काही जास्त प्रतिकार करण्यात अर्थ नाही. तो म्हणाला ठीक आहे, महाराजांची इच्छा आहे ना, म्हणा एकदा. एकदा रामकृष्ण हरी म्हणला. होता होता हा म्हातारा झाला, मेला. मेल्यानंतर यमदूत याला घेऊन जायला आले. यमदूतांनी याला यमपुरीमध्ये नेलं, यमासमोर हजर केलं. चित्रगुप्ताने याचं खातं काढलं. चित्रगुप्ताने खातं काढल्याबरोबर सगळं पापच दिसू लागलं, पुण्याचं काहीच दिसेना, लवलेश पाप सगळं दिसू लागलं. असं होता चित्रगुप्त ज्यावेळी खोलून बघू लागला त्यावेळी पुण्याच्या वाट्यात काहीतरी होतं. चित्रगुप्त म्हणाला यम महाराज, याच्या पुण्याच्या वाट्यात थोडंसं पुण्य आहे. काय पुण्य आहे म्हणे, काही नाही म्हणे, यांनी काय केलं आयुष्यात एकदा रामकृष्ण हरी म्हणले, दुसरं काही केलं नाही. मग चित्रगुप्त म्हणाला की याला आता पाठवायचं का नरकात. यम म्हणाला असं कसं पाठवता येईल, पाप जरी केलेलं असलं तरी आयुष्यात एकदा रामकृष्ण हरी म्हणलाय, नरकात नाही पाठवता येणार, मग कुठं पाठवायचं याला. यांना यमाला काही कळना. यम म्हणाले आपण काय करू, आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ, त्यांना विचारू याला कुठं पाठवायचं म्हणून. याला घेऊन निघाले ब्रह्मदेवाकडे. पण हे म्हणाला मी असं नाही येणार, मला चालता येत नाही जास्त. ब्रह्मदेव यम विचार करू लागले काय करावं. त्याला एका पालखीत बसवलं. यम पुढे उभं राहिले, यमदूतांनी पालखी उचलली, चित्रगुप्त सोबत होते आणि याची पालखी निघाली ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे पालखी निघाली, ब्रह्मदेवाकडे जाऊन पोहोचले. ब्रह्मदेवाला विचारलं महाराज असं झालंय आणि एकदा यांनी रामकृष्ण हरी म्हणले, काय करावं, याला कुठं पाठवावं, नरकात पाठवावं की स्वर्गात पाठवावं, काय करावं. ब्रह्मदेव म्हणाले हे बघा मला पण याचं माहित नाही काय करावं, आपण काय करू, आपण कैलासावर जाऊ महादेवांकडे. निघाली याची पालखी. पालखीमध्ये हा बसलेला, बाहेर यमराज, ब्रह्मदेव आणि हे दोघं याला घेऊन पालखीत निघाले कैलासावर. महादेवांकडे गेले, महादेवांना सगळं सांगितलं. महादेव म्हणाले मला पण माहित नाही काय करावं, आपण काय करू, आपण वैकुंठात जाऊ महाविष्णूंना विचारायला. याची पालखी निघाली, ब्रह्मदेव सोबत होते. आता भगवान शंकरही, यमराज सगळे घेऊन याला पालखीतून निघाले महाविष्णूंकडे. महाविष्णूंचं दर्शन घेतलं, विचारलं देवा असं झालंय आणि हा एकदा रामकृष्ण हरी म्हणालाय, आम्हाला काही कळेना की याला एकदा रामकृष्ण हरी म्हणण्याचा काय लाभ द्यावा. भगवान विष्णू हसले आणि म्हणाले अरे तुम्हाला अजून कळालं नाही वय, अरे बघा एकदा रामकृष्ण हरी म्हणण्याचा परिणाम काय झाला, तुम्ही सगळे चालत आलात, यमराज, ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि तो पालखीत बसून आला, अजून काय लाभ पाहिजे मोठा. सांगायचं तात्पर्य काय की भगवंताचं नाव जाणत्यापणे किंवा नेणत्यापणे जरी मनुष्याने घेतलं तरी त्या नामाच्या प्रभावाने मनुष्य उद्धरून जाऊ शकतो. तर असं हे नाव भगवंताचं त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे तुकाराम महाराज सांगतात की या भगवंताच्या राम नामाने काय होतं तर रामनामाने आपण भगवत स्वरूप त्या ठिकाणी होऊन जातो, भगवंताचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. राम म्हणता राम होईजे, रामस्वरूप आपण होऊन जातो. याचं कारण आहे शास्त्रकारांनी असा नियम सांगितलाय, चिंतने चिंतने तद्रूपता. आपण जसं चिंतन करतो ना तसं रूप आपल्याला प्राप्त होतं. आपण भगवंताचं अखंड चिंतन करत राहिलं तर भगवंताचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. एकंदर काय तर आपण मुक्त होऊन जातो. 4 मुक्ती शास्त्रकारांनी सांगितलंय, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. तर या मुक्तींची प्राप्ती आपल्याला होते, आपण भगवत स्वरूप त्या ठिकाणी होऊन जातो. आपण तर भगवत स्वरूप होतोच, त्याच्यात काही संशय नाही. पण माऊली याच्याही पुढे जाऊन सांगतात आपल्याला. माऊली काय सांगतात, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेवी.
मनुष्य जो भगवंताचं नामस्मरण करतो ना, तो तर भगवंत स्वरूपाला प्राप्त होतो, याच्यात काही संशय नाही. पण त्याची आई, त्याचे वडील, त्याचे भाऊ, त्याचे बंधू, त्याचे मित्र, त्याचे सगोत्री जे कोणी आहेत ना, त्या सगळ्यांचा उद्धार होतो. एवढा नामाचा प्रभाव त्या ठिकाणी. आणि त्यानंतर पुढे तुकाराम महाराज वर्णन करतात की पदी बैसवोनी पदवी घेईजे. या रामनामाच्या प्रभावाने आपण रामस्वरूपाला प्राप्त होतो आणि रामनामाची पदवी प्राप्त होते. कुठली पदवी प्राप्त होते? तर रामनामाची पदवी. मनुष्याचं असं असतं, प्रत्येक मनुष्याला अधिकाराची अपेक्षा असते. प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे काही ना काहीतरी अधिकार त्या ठिकाणी असावा. कार्यकर्त्याला वाटतं सदस्य व्हावं, सदस्याला वाटतं कोषाध्यक्ष व्हावं, कोषाध्यक्षाला वाटतं सचिव व्हावं, सचिवाला वाटतं अध्यक्ष व्हावं. प्रत्येकाला अधिकाराची अपेक्षा आहे, अधिकार प्राप्त व्हावा. महाराज लोकांमध्ये पण अधिकाराची चढावड आहे. महाराज लोक अधिकारांची चढावड महाराज लोकांमध्ये सुद्धा आहे. एखाद्याला वाटतं आपल्या माग भागवताचार्य नाव लागावं. झालेले असतात एक दोन भागवत, पण इच्छा अशी असते की भागवताचार्य नाव लागावं. कोणाला वाटतं विनोदाचार्य लागावं. याच्यातून सांगायचं तात्पर्य काय? तर मनुष्याला अधिकाराची अपेक्षा असते, पदवीची अपेक्षा असते. पण ही सगळी पदवी कशा आहेत माहिती का? त्या भौतिक पदव्या ज्या आहेत ना, भौतिक अधिकार जे आहेत ना, हे नश्वर आहेत, कधी ना कधीतरी संपणार आहेत. आणि संपणारे असून सुद्धा हे दुसऱ्यावर अवलंबून आहेत. दुसऱ्यावर अवलंबून कसे? कधी जाईल काही सांगता येत नाही. मुख्यमंत्र्याचं पद आहे, पंतप्रधानाचं पद आहे, त्याची काही शाश्वती आहे का? कधी जाईल ते? पंतप्रधानाला पंतप्रधान ठेवायचं का नाही हे आपल्या हातात आहे. दुसऱ्यावर अवलंबून ही पद आहेत आणि कधीतरी संपणार आहेत. पंतप्रधानाचं पद नश्वर आहे, याच्यात काही मोठी गोष्ट नाहीये. तर तुकाराम महाराज सांगतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरणी, तेथे दुष्टित जनी झडो देश. ब्रह्मदेवाचं पद सुद्धा शाश्वत नाहीये, आढळ नाहीये. इंद्राचं पद सुद्धा शाश्वत नाहीये, ते सुद्धा कधी ना कधीतरी संपणार आहे. इंद्रपद सुद्धा कधी ना कधी इंद्रात जाणार आहे, ते सुद्धा कायम टिकणार नाहीये. तर अशी ही पद जे आहेत ना, ही कधी ना कधीतरी संपणार आहेत. पण भगवंताचं जे पद आहे, शिवपद जे हे रामाचं पद जे ते अखंड आपल्याला प्राप्त होणार आहे. आढळपद हे आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि असं आढळपद कुणी प्राप्त करून घेतलं होतं? ध्रुव बाळाने. ध्रुवाने अगदी लहान वयात भगवंताच्या नामस्मरणाच्या प्रभावाने आढळपद प्राप्त करून घेतलं. आणि असं हे आढळपद आपल्याला भगवंताच्या रामस्मरणाने, रामाच्या नामस्मरणाने त्या ठिकाणी प्राप्त होते. त्यानंतर तुकाराम महाराज सांगतात, ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. ह्या रामनामामध्ये अत्यंत सुख त्या ठिकाणी आहे. कसं सुख आहे या रामनामामध्ये? तर मला सांगा, भगवंताचं सगळ्यात जास्त नामस्मरण, नामसंकीर्तन कुठं होत असतो? कीर्तनामध्ये, कथेमध्ये, प्रवचनामध्ये. या ठिकाणी भगवंताचं नामसंकीर्तन जास्तीत जास्त होत असतं. मग या ठिकाणी देवाच्या नावात सुख आहे हे कसं सिद्ध होतं? तर या ठिकाणी आल्यावर ज्या अर्थी आपल्याला झोप लागते, त्या अर्थी हे सिद्ध होतं की देवाच्या नावात खरं सुख आहे. तुम्ही बघा, एरवी मनुष्याने किती प्रयत्न करू द्या, झोप येत नाही. पण कीर्तनात माणूस आला, प्रवचनात आला की 10-15 मिनिटं झाले नाही की डोळा लागू लागतो. हे काय? मनुष्याला डोळा का लागतो कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये? तर याचं कारण असं आहे, आपलं पाप जे असतं ना, आपलं पाप याच्यामध्ये आडवं येत असतं. आणि त्यामुळे माणसाला डोळा कीर्तनामध्ये, प्रवचनात लागतो. विनोदाचा भाग सोडा, पण भगवंताच्या नामामध्ये खरं सुख आहे. कारण की संत महात्म्यांनी सांगून ठेवले, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. भगवंताचं नाव हे सत्य त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे भगवंताच्या नावातच सुख आहे. तर असं हे सुख आपल्याला प्राप्त होतं. तुकाराम महाराज पुढे सांगतात, तुम्ही माझ्यावर केवळ विश्वास ठेवू नका, तुम्ही अनुभव घेऊन पहा. विश्वासही अनुभव पाहे, अनुभव घेऊन पहा. माझ्यावर फक्त मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. मला सांगा, एखाद्याने आपल्याला सांगितलं, हे बघा हा पदार्थ केलाय, समजा करंजी केली खायला, आणि त्यांनी आपल्याला सांगितलं ही करंजी फार गोड आहे, आपल्याला असं सांगितलं, तर आपल्याला नुसतं ती करंजी बघून कळेल का गोड आहे का नाही म्हणून? तर ती करंजी खाऊन बघावी लागेल, त्यावेळी कळेल ही करंजी गोड आहे का नाही. भगवंताच्या नामाचं सुद्धा असंच आहे, नुसतं सांगून कळत नाही, त्या नावाची अनुभूती घ्यावी लागते, त्या नावाचा अनुभव घ्यावा लागतो. त्यावेळी कळतं की भगवंताच्या नामामध्ये किती गोडवा आहे. विश्वास आहे, अनुभव आहे.
आणि भगवंताच्या नावावर विश्वास अखंड त्या ठिकाणी पाहिजे. या विश्वासाच्या प्रभावानेच मनुष्य त्या ठिकाणी या भवसागरातून तरुण जाऊ शकतो. किती भगवंतावर विश्वास पाहिजे, भगवंतावरचा विश्वास किती आढळ पाहिजे. तर झालं असं, पूर्वी एका गावामध्ये एक लहान मुलगी राहत होती. राहत असताना पूर्वीच्या काळी लहानपणीच लग्न होत असत आणि हिचं सुद्धा लग्न ठरलं. आणि त्यांच्याकडं त्यांच्या समाजात अशी प्रथा होती की लग्नामध्ये बकऱ्याचा बळी द्यायचा, शेळीचा बळी द्यायचा, अशी प्रथा होती. आणि त्याची मेजवानी सगळ्या आलेल्या लोकांना द्यायची. तसं या मुलीच्या वडिलांनी सुद्धा एक लहान कोकरू आणलं आणि त्याला खाऊ पिऊ घालू लागले, त्याला चांगलं तयार करू लागले लग्नाच्या दिवसासाठी. आणि ही मुलगी या कोकरासोबत खेळू लागली. त्या कोकरावर या मुलीचं सुद्धा भरपूर प्रेम जडलं. दिवसभराच्या सोबत राहत असे, खेळत असे. आणि खेळता खेळता तिला असं एक जणांनी सांगितलं, अगं इतकी काय माया करतीस याच्यावर, तुला माहितीये का ज्यावेळी तुझं लग्न होणार आहे ना त्या दिवशी याचा फडशा पडणार, याचा बळी दिला जाणार आहे. ऐकलं मात्र तिला दुःख झालं. तिने विचार केला, अरे माझ्या लग्नामुळे जर हिचा बळी देणार झाला असेल ना तर मी लग्न करणार नाही. आणि ती मुलगी त्या ठिकाणाहून निघून गेली. रात्रीची निघून गेली गावातून, भटकू लागली इकडे तिकडे. भटकता भटकता त्या मुलीला एका महाराजांचा आश्रम दिसला. त्या आश्रमाच्या बाहेर झोपली त्या रात्री. पहाटे ते महाराज आश्रमातून उठले. उठल्यानंतर त्या मुलीला बघितलं, तिला आत घेतलं, तिला विचारलं कोर आहे काय आहे. तिने सगळा वृत्तांत सांगितलं आणि ती विनंती केली महाराजांना की महाराज मला तुम्ही या ठिकाणी राहू द्या, मला आता कुठे राहायला जागा नाहीये, मला या ठिकाणी राहू द्या, काळजी करू नका, मी तुमच्या आश्रमातली सगळी कामे करेल, तुमची सेवा करेल. असं म्हणून त्या मुलीने त्या आश्रमात राहायला सुरुवात केली. सकाळी उठावं, तो आश्रम झाडून घ्यावा, सडा वगैरे सगळा करावा, रांगोळ्या आश्रमामध्ये काढाव्यात, सगळ्या आपल्या गुरूंच्या सगळ्या शिष्यांची सेवा करावी. असं करत करत ती राहू लागली. हळूहळू मोठी झाली, तरुण झाली, प्रौढ झाली. 30-40 वर्षाचं हिचं वय झालं. त्यावेळी काय झालं, हे जे ते महाराज होते ना त्या आश्रमात राहणारे, ते वयोवृद्ध झाले, म्हातारे झाले. अंतकाळ यांचा जवळ आला. त्यावेळी सगळे शिष्य पाठशाळेतून निघून गेले. आणि एके दिवशी हे महाराज सुद्धा देवाघरी त्या ठिकाणी गेले. आणि त्यानंतर आता ही मुलगी एकटीच त्या ठिकाणी राहू लागली. पण एकटी राहत असताना महाराज देवाघरी जायच्या आधी या मुलीने या महाराजांना विनंती केली की महाराज माझ्या उद्धाराचा काहीतरी उपाय तुम्ही सांगाल, मी उद्धारून कशी जाईल याचा एखादा उपाय मला सुचवा. ते महाराज म्हणाले, हे बघ काळजी करू नकोस, तू या आश्रमातच राहा आणि या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्रांचं आगमन होणार आहे. आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्र या आश्रमामध्ये येतील ना त्यांच्या दर्शनाने तुला मुक्ती प्राप्त होणार आहे. हो का, प्रभू रामचंद्र इथे येणार, कधी येणार? त्यांनी सांगितलं लवकरच येणार. असं सांगितल्याबरोबर हिचा दररोजचा नियम चालू झाला. दररोज प्रभू रामचंद्रांची वाट बघावी, सकाळी सडा वगैरे सगळा करावा, जंगलामध्ये जावं, जंगलामध्ये रामचंद्रांसाठी काही फळे तोडून आणावी, फळे आणावीत, सगळं स्वागताची तयारी करावी, फुलांचा गालीचा त्या ठिकाणी तयार करावा स्वागतासाठी. अशा प्रकारे दररोजचा नियम झाला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3रा दिवस गेला. असे होत होत अनेक वर्ष निघून गेले. आणि ती जी मुलगी होती ना ती आता म्हातारी झाली. आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचा वनवास झाला त्यावेळी वनवासामध्ये फिरत फिरत प्रभू रामचंद्र एके दिवशी या मुलीच्या आश्रमामध्ये आले. आल्यानंतर अत्यंत आनंद झाला. ही मुलगी कोण होती तर ती मुलगी होती शबरी. शबरीने अत्यंत आनंदाने प्रभू रामचंद्रांचं स्वागत केलं, बसायला दिलं, पाणी वगैरे दिलं आणि त्यानंतर जंगलातून आणलेली फळं दिली. फळं समोर ठेवली, ती फळं पाहिली. रामचंद्र प्रभू ती फळं, ती बोरं त्या टोपलीतली उचलून खाऊ लागले. पण लक्ष्मण महाराजांनी पाहिलं ती फळं उष्टी होती, उष्टी फळं होती. लक्ष्मण महाराजांनी अडवलं, दादा अहो उष्टी फळं आहेत, कशी खाणार तुम्ही? शबरीला विचारलं. तिने सांगितलं, अहो मला सांगा, तुम्ही एवढे माझ्या आश्रमामध्ये येणार होता आणि आश्रमामध्ये आल्यानंतर मी ही फळं तुम्हाला दिली असती आणि कदाचित एखादं फळ जर आंबट निघालं असतं तर कसं वाटलं असतं, तुम्ही हे फळं खाऊ शकला नसतात. म्हणून मी काय करत होते माहिती का, ती फळं चाखून जंगलामध्ये बघायची, जे गोड निघलंय तेवढंच आपल्या टोपलीत ठेवायचं. प्रभू रामचंद्रांनी त्या शबरीचे ते उष्टी बोरं आनंदाने खाल्ली, आनंदाने त्या बोरांचा स्वीकार केला. कशामुळे हे झालं तर याचं कारण आहे प्रभू रामचंद्रांवर अखंड विश्वास शबरीचा होता.
अखंड विश्वास होता. आणि इतका विश्वास ज्यावेळी कुठल्या मनुष्याचा भगवंतावर होईल ना, त्यावेळीच भगवंताची प्राप्ती मनुष्याला त्या ठिकाणी होऊ शकते. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही काय करा, विश्वास ठेवून अनुभव याचा घ्या. या अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला या रामरसाची, रामनामाची गोडी कळणार नाही. रामनाम किती प्रभावी आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला कळणार नाही. तुकाराम महाराज पुढे सांगतात, रामरसाची या चवी आनरस रुचते केवी. तुकाराम महाराजांनी सांगितलंय की रामनामाचा जो रस आहे ना, हा रामनामाचा रस एकदा मनुष्याने चाखला ना, चाखल्याबरोबर मनुष्याला दुसरा कुठलाही रस त्या ठिकाणी आवडत नाही. म्हणजे काय, एकदा रामनामाची गोडी लागली ना की संसारातलं काहीही मनुष्याला आवडत नाही. मनुष्य सगळं सोडून द्यायला तयार असतो एकदा रामनामाची गोडी लागली. हा रामनामाचा रस जो आहे ना, हा रामनामाचा रस कसा आहे, संत महात्म्यांनी सांगितलंय, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देवा तुझं नाव कसं आहे, तर अमृताहुनी गोड आहे. तर असा हा रामनामाचा रस मनुष्याने जर चाखला तर मनुष्याला दुसरा कुठलाही रस त्या ठिकाणी आवडत नाही. श्रीमद भागवतामध्ये मंगलाचरणामध्ये एक श्लोक आहे. शुकाचार्य सांगतात, निगमकल्पतरोर गलितम फलम सुखमुखात अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. भागवत सुद्धा कसं आहे, भागवत सुद्धा हे रस त्या ठिकाणी आहे. भगवंताच्या नाम रसच भागवत त्या ठिकाणी आहे. आणि असाच हा रामनामाचा रस मनुष्याने जर एकदा चाखला तर त्या रामनामाच्या रसाच्या प्रभावाने मनुष्याला दुसरा कुठलाही रस संसारामध्ये त्या ठिकाणी आवडत नाही. मनुष्य अखंड भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी करत राहतो. आणि तुकाराम महाराज पुढे सांगतात, तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही मला चाखून या रसाची गोडी त्या ठिकाणी सांगा. मला तर हा रस कसा आहे हे माहितीच आहे. मला या रसाची अनुभूती याच्या आधीही त्या ठिकाणी झालेली आहे. मी या रसाची अनुभूती या ठिकाणी याच्या आधीही त्या ठिकाणी घेतलेली आहे. पण तुम्ही त्या ठिकाणी या रसाची अनुभूती घेऊन मला सांगा. माझा अनुभव आहे अंगे. संत महात्म्यांचं असं असतं, आधी केलं मग सांगितलं. संत महात्मे कशा असतात, आधी स्वतः साधना करतात, आधी स्वतः भगवंताचं चिंतन करतात आणि मग त्या ठिकाणी सांगतात. आपण सामान्य व्यक्ती मात्र कशा असतो, आपण फक्त सांगतो, करत काहीच नाही. असं करा तसं करा सगळं सांगतो पण करत काहीच नाही, आचरणात काहीच आणत नाही. पण संत महात्म्यांचं तसं नसतं. संत महात्मे कसे असतात, तर संत महात्मे स्वतः आधी भगवंताच्या नामाची अनुभूती घेतात आणि नामाची अनुभूती घेऊन मग त्या ठिकाणी सगळ्यांना त्याचा उपदेश त्या ठिकाणी करतात. आणि असाच उपदेश तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये केला आहे. तर असा हा रामनामाच्या प्रभावाचा, रामनामाच्या महतीचा अभंग आहे. त्यामुळे मनुष्याने, याच्यातून सांगायचं तात्पर्य एकच आहे, प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनाची जर सार्थकता करून घ्यायची असेल ना, तर भगवंताच्या नामाचा आश्रय घेतला पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं की मनुष्याचा जन्म अत्यंत दुर्लभ आहे आणि दुर्लभ असून क्षणभंगूर आहे. त्यामुळे या क्षणभंगूर जीवनामध्ये जर मनुष्याला आपली मुक्ती साधायची असेल, कल्याण करून घ्यायचं असेल, तर मनुष्याने भगवंताच्या नामाचा आश्रय घेतलाच पाहिजे. कारण मानवी जीवनाची खरी सार्थकता त्याच्यामध्ये. भगवंताने आपल्याला काहीतरी वेगळं बनवलंय, बाकीच्या प्राण्यांपेक्षा वेगळं बनवलंय की नाही देवाने. मग जर बाकीच्या प्राण्यांपेक्षा वेगळं बनवलं असताना आपण जर याच्यातच गुंतून राहिलो, आहार निद्रा भयवैतुनंज सामान्य तत्पशुभिर्नरानां ज्ञानम हि तेषामधिको विशेषः ज्ञानैर्विना जीव पशुभिः समानः. जर मनुष्याला देवाने वेगळं बनवलंय आणि वेगळं बनवलं असताना आपण जीवनामध्ये जर केवळ आणि केवळ बाकीच्या प्राण्यांसारखाच जर व्यवहार करत राहिलो तर आपल्या जीवनाचे काय उपयोग त्या ठिकाणी आहे. बाकीचे प्राणी सुद्धा मोठे होतात, बाकीचे प्राणी सुद्धा आहार घेतात, बाकीचे प्राणी सुद्धा झोपतात, बाकीचे प्राणी सुद्धा प्रजाविस्तार आपला करतात. मग आपण सुद्धा हेच जर आयुष्यभर करत राहिलो कुत्र्या मांजरामध्ये, आणि मग आपल्यामध्ये काय फरक राहणार. देवाने आपल्याला काहीतरी वेगळं बनवलंय, याचा अर्थ आहे की आपल्याला देवाने वेगळं काम त्या ठिकाणी दिलंय. आणि ते काम काय, तर आपल्या जीवनाचं कल्याण करून घेणं. आणि ते कल्याण एकाच गोष्टीमध्ये, तर भगवंताच्या नामामध्ये कल्याण त्या ठिकाणी.
आणि हे नामस्मरण भगवंताचं अखंड जर मनुष्याने केलं तर नामस्मरणाच्या प्रभावाने मनुष्य त्या ठिकाणी नक्कीच उद्धरून त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर असा हा तुकाराम महाराजांचा अभंग सेवेसाठी या ठिकाणी प्रवचन सेवेला अल्प वेळासाठी त्या ठिकाणी घेतला. आणि या अभंगासोबतच अजून एक थोडा या विषयाला थोडासा फाटा देऊन सांगायचं म्हणजे रामचंद्र प्रभूच्या दरबारात आपण बसलेलो आहेत आणि बसलेलो असताना रामायणाचं सुद्धा चिंतन थोडं झालं पाहिजे. रामायण सुद्धा थोडं सांगितलं गेलं पाहिजे. याचं कारण आहे रामायण हे तरुणांसाठी नवे नवे सगळ्या समाजासाठी आदर्श आहे. रामायणामध्ये प्रत्येकाने आदर्श घ्यावा असं काही ना काहीतरी आहे. त्याच्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या दरबारात बसल्यामुळे रामायणाचं चिंतन सुद्धा थोडं व्हायला पाहिजे. तर थोडं रामायणाचं चिंतन या ठिकाणी सांगतो. थोड्या वेळ भगवंताचं नामस्मरण करूया आणि त्यानंतर रामायणाचं थोडं चिंतन आपण बघून या प्रवचन सेवेचा समारोप या ठिकाणी करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा